आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2255 यावर चिंतन पाहणार आहोत. कारण अभंग मोठा आहे, 6 चरणाचा अभंग आहे, 1 चरण 4 कटगणीचा आहे. म्हणून भाग 1 आणि भाग 2 करू. भाग 1 मध्ये 3 चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. भाग 2 मध्ये उर्वरित 3 चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. माझी आम्ही पणावरी पडो पाशान, जळो हे भूषण नाम माझे. पाप नाही पार दुःखाचे डोंगर, झालो ये भूमी शिवोजे. काय विटंबना सांगू किती, पाशान फुटती ऐसे दुःख. नर नारी सकळ उत्तम चांडाळ, न पाहती डोळा माझे मुख. काया वाचे मने अघटित करणे, चर्मचक्षु हात पाये. निंदा द्वेष घात अव्याभिचारी, अनेक सांगो किती काय. काय विटंबना सांगो किती, पाशान फुटती ऐसे दुःख. नर नारी सकळ उत्तम चांडाळ, न पाहती डोळा माझे मुख. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत, सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, माझी आम्ही पणावरी पडो पाशान, जळो हे भूषण नाम माझे. पापा नाही पार दुःखाचे डोंगर, झालो ये भूमी शिवोजे. कारण काल आपण 2024ला कारण पूर्ण विराम दिलेला आहे. आज 2025 हे सुरू झालेलं आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणून प्रथम मी सर्वांच्या या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कारण आपलं हे नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, सर्व ऐश्वर्य आपल्या जीवनामध्ये लाभो, हीच महाराजाच्या चरणी आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. कारण 2024मध्ये माझ्या जीवनामध्ये मी निरूपण मांडित असताना माझ्या मुखावाट काही शब्द गेले असतील, कोणाचं अंतकरण दुखावलं असेल, तर त्याच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालून माफी मागतो. मला माफ करावं. कारण मी बुद्धिहीन असणारा प्राणी, माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सुख कसं मिळेल, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती कशी करून घेता येईल, याच्यासाठी मी माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करतो. काही कडू शब्द वाटत असतील, कटू शब्द माझ्या मुखावाटे गेले असतील, तरीही तुम्ही मला कारण मोठ्या उदार अंतकरणाने माफ करावं. कारण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गेलेला क्षण हा गेलेलाच असतो. तो कितीही पैसे दिले तरी तो परत येत नाही. तसाच मुखावाट गेलेला शब्द हा गेलेलाच असतो. त्याच्याबद्दल परत त्या शब्दाबद्दल तुम्ही माफी मागू शकताल, पण तो शब्द तुम्हाला बदलता येत नाही तुमच्या जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कुणाला वाईट बोलला असताल, त्याला माफी मागा, पाये धरा त्याचे. कारण का, त्याच्यामुळं आपला अहंकार आपल्या जीवनामध्ये कमी होतो किंवा अहंकार मरूनच जातो. कारण जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामधून तेच सांगतात. कारण महाराज जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु पद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त झालं. कशामुळं झालं, तर महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं स्वतःचं आत्मचिंतन या अभंगामधून केलेलं आहे. महाराज म्हणतात, माझी या मीपणा, कारण माझी या मीपणावरी पडो पाशान. कारण माझा हा मीपणा आहे, त्याच्यावर पाषाण म्हणजे दगड पडो त्याच्यावर, असं महाराज म्हणतात. कारण स्वतःचं आत्मपरीक्षण करतात
आणि परीक्षण करून ते स्वतःला किती दोषी देतात. कारण एवढा दोष महाराजांनी दिलेला आहे. जळो हे भूषण नाम माझे. कारण काय नाव आहे आपलं. कारण या अहंकारानं, कारण आपल्या जीवनामध्ये आपली माती केलेली आहे. माझ्या जीवनामध्ये तरी या अहंकारानं माती केलेली आहे. 59 वर्षे वय झालं आहे. माझा अहंकार गेला नाही अजून, माझा दंभ गेला नाही, माझा अभिमान गेला नाही, माझा लोभ गेला नाही, माझा मोह गेला नाही, माझा क्रोध गेला नाही. तर मी कशाचा परमार्थ माझ्या जीवनामध्ये, मी पारमार्थिकच नाही असं मी माझ्या जीवनामध्ये मी स्पष्ट करतो. कारण का, मला अजून 59 वर्षापर्यंत जर भक्तीच कळलेली नसेल, मी भक्तीच्या व्याख्येमध्ये बसतच नसेल. कारण मूळ आपल्या जीवनामध्ये जो हा मीपणा आहे, कारण हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, मीचा अहंकार. कारण मीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये मारावाच लागतो. महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचं अनुभव सांगायलेले आहेत. स्वतःने त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख मानालेत. माझी या मीपणावरी पडो पाषाण, दगड पडो त्याच्यावर, जळो हे भूषण नाम माझे. कारण आपलं काही नाव आहे का, या देहाचं नाव ठेवलेलं आहे. जोपर्यंत आपण हे मीपणाला मारीत नाही, मीपणा कवा तरी, कारण आपण आपल्या जीवनामध्ये हे मीपणाच मरतो. आपल्या जीवनामध्ये आपण कधीच मरत नाही. आपण अजन्मा आहोत, आपण अविनाशी आहोत. हे मरतो तो देह मरतो, मी मरतो, मीचा अहंकार आपल्या जीवनामध्ये मरतो. म्हणजे ही लोकांना काम, हे मरण्यापेक्षा आपण मारलं पाहिजे याला. म्हणून ज्यानं मारलं, म्हणून महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःचा अनुभव सांगायलेत. मीपणावर त्याचा दगड पडो, जळो हे भूषण नाम माझे. काय नाव आहे आपलं, काही वडिलांनी ठेवलेलं नाव आहे. स्वतःची ओळख नाही, मी कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं, कशासाठी आलो, का हे घर माझं नाही, ही संपत्ती माझी नाही, काहीच माझं नाही, हा देह माझा नाही. तर कुठलं नाव, कुठलं भूषण आपल्या जीवनामध्ये, मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे, मी श्रीमंत आहे, एक गरीब आहे, ही सर्व दांभिकपणा आहे. हे आपला अहंकारच आपलं हे भूषण आपल्या जीवनामध्ये वाढवित असतो. आणि या अहंकाराने चांगल्या चांगल्याची माती केलेली आहे. म्हणून या अहंकारामुळं महाराज म्हणतात, पाप किती झालं माझ्या जीवनामध्ये, पाप नाही पार दुःखाचे डोंगर. किती पाप झाले, त्या डोंगरचे डोंगर माझ्या जीवनामध्ये पाप झालेलं आहे असं महाराज कबुली देतात. आपण तर कुठं बसतो. मी तर माझ्या जीवनामध्ये ठरविलं, आता ह्या 2025मध्ये ह्या मीला पूर्ण विरामच द्यायचा आहे. मी तुमच्याबद्दल आता इथून पुढे बोलणारच नाही. मी माझं स्वतःचं आत्मपरीक्षण करायलेलं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मी अजून भक्त झालेलं नाही. हे माझा मीपणा गेलेला नाही. किती पापाचं डोंगर माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे, याचं मोजमाप मलाही करता येत नाही. आणि मग या भूमीला ओझं झालं म्हणतात महाराज. स्वतःचं आत्मपरीक्षण करून महाराज सांगतात, या पापाचं ओझ्याचं, कारण या भूमीला भार झालेला आहे, ओझं सहन व्हायला तयार नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काय विटंबना सांगू किती, पाषाण फुटती ऐसी दुःखे, नर नारी सकळ उत्तम चांडाळ, न पाहती डोळा माझे मुख. आता किती विटंबना सांगू माझ्या जीवनाची, किती फजिती सांगू. कारण महाराज म्हणतात तसंच मी माझ्या जीवनामध्ये माझी काय विटंबना या मीपणानं, माझ्या अभिमानानं, माझ्या लोभानं, माझ्या क्रोधानं, माझ्या अहंकारानं माझ्या जीवनामध्ये केलेली आहे. हे मला, आणि ते पापाचं डोंगर एकदा झाल्यानंतर ते भोगावंच लागल. भोगल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये भागच नाही. तर महाराज सांगतात, काय विटंबना सांगू किती, पाषाणा फुटती ऐसी दुःखी. कारण महाराज सांगतात, त्या पाषाण जो दगड असतो, माझं जर दुःख सांगितलं, माझी विटंबना, मी माझ्या जीवनामध्ये ह्या अहंकारानं मी माझ्या जीवनामध्ये कसं वागलो हे जर सांगितलं, तर ते पाषाण म्हणजे दगड जे आहे ते दगड फुटून जाईल. नर नारी सकळ उत्तम चांडाळ,
न पाहते डोळा माझे मुख. कारण या जगामधले तुम्ही सर्वजण चांगले आहात, मी स्वतःच वाईट आहे फक्त माझ्या जीवनामध्ये. तुम्ही भगवंताचा अंश आहात, तुम्ही सर्व या जगामध्ये उत्तम आहात, चांगले आहात आणि मी स्वतः एकटाच चांडाळ आहे. माझ्या मुखाकडेही तुम्ही पाहणार नाहीत, माझ्या डोळ्याकडं पाहणार नाहीत, माझ्या तोंड पाहण्याची तुमच्या जीवनामध्ये इच्छाही होणार नाही. एवढा चांडाळ मी माझ्या जीवनामध्ये या अहंकारामुळे, मी माझ्या लोभामुळे, मी माझ्या दांभिकपणामुळे झालेलो आहे असं महाराज कबुली देतात. मीही माझ्या जीवनामध्ये कबुली देतो. असा या अभंगाच्या 2ऱ्या चरणाचा भावार्थ होतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, काया वाचा मन अघटित करणे, चर्म चक्षु हात पाये, निंदा द्वेष घात विश्वास व्याभिचारी, अनेक सांगो किती काय. किती बोलतात महाराज बघा. म्हणजे काया म्हणजे आपला देह, वाचा म्हणजे हे तोंड, मन अघटित, कारण माझ्या ह्या देहानं, माझ्या वाचेनं, माझ्या मनानं अघटित केलं. अघटित म्हणजे हे चर्म म्हणजे माझे डोळे, हे हात पाय, हे सर्वांनी काय केलं? कारण लोकाची निंदा केली, लोकाचा द्वेष केला, लोकाचा घात केला, व्याभिचारी विश्वासघात केला. आणि काय दुःख माझ्या जीवनामधलं सांगावं. कारण आता ह्या मन बुद्धी चित्त इंद्रिय हे माझ्या जीवनामध्ये मी ताब्यात ठेवलेले नाहीत. आणि हे ताब्यात न ठेवल्यामुळे माझ्या जीवनामध्ये मी हे सर्व व्याभिचार माझ्या जीवनामध्ये मी केला. मी याला आता कुणाला माझं दुःख सांगू? माझं हे दुःख मला आता तुमच्या पुढं तोंड घेऊन सांगताही येत नाही असं जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामधून म्हणतात. तर मी माझ्या जीवनामध्ये माझंच आत्मपरीक्षण करायला चालू आहे. तुम्ही सर्व भगवंत आहात, भगवंताचे अंश आहात, तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. जर खरंच जगद्गुरू तुकोबाराय प्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगायचं असेल तर महाराज जे सांगतात ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आत्मपरीक्षण आपण आपलं करावं, लोकाचं आत्मपरीक्षण करू नये. तो कसा आहे, ती कशी आहे, काय करायचे, मी कुठं आहे, मी कुठून आलेला आहे, कुठं जायचं आहे, माझ्या मुखानं काय बोलतो, कुणाची निंदा करतो, गरीब श्रीमंत, हे सगळं जे द्वेष आहेत हे सगळे आपल्या जीवनामध्ये, कारण मीचा अहंकार, कारण मीचा अभिमान, ह्या मीमुळं चांगल्याची या जगामध्ये माती झालेली आहे. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जिकून एकावर प्रेम करावं. प्रेमा एवढी ताकद या जगामध्ये दुसरी काहीच नाही. म्हणून कारण 2024मध्ये परत विनंती करतो, माझ्या मुखावाटं काही चुकीचे शब्द गेले असतील तर तुम्ही मला सांगा. मी तुमचे खरंच चरण धरून तुमचं तोंड गोड करतो माझ्या जीवनामध्ये. इथून पुढे मी आता माझ्या जीवनामध्ये मी ठरविलेलं आहे, ह्या मीच्या अहंकाराला पूर्ण विराम द्यायचा आहे, ह्याला काढूनच टाकायचं आहे. कारण माझ्या जीवनामध्ये मला फक्त आता इथून भक्त व्हायचं आहे आणि भगवंताची भक्ती कशी करायची हे मला माझ्या जीवनामध्ये स्वस्वरूप, माझे जे आत्मस्वरूप, मी कोण आहे, माझ्या मीची मला ओळख करून घ्यायचा. हा मीचा खोटा अहंकार याला मारून टाकायचा आहे. मी कोण आहे, कारण नुसतं म्हणून भागणारा नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे म्हणणं आणि प्रत्यक्ष त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये येणं हे अत्यंत भिन्न आहे आपल्या जीवनामध्ये. तर माझ्या जीवनामध्ये बी हे भिन्न आहे. फक्त आता प्रयत्न जे आहेत, उर्वरित जे आयुष्य आहे, कारण आता किती आहेत हेही सांगू शकत नाही. म्हणून माझं हे कारण निरूपण मांडण्याचं वृत्तही पूर्ण माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे. पण हे नवीन वर्ष असल्यामुळे माझ्या जीवनामध्ये हे चिंतन मांडलेलं आहे. मला ज्यावेळेस इच्छा होईल त्यावेळेस मांडणार आहे. कारण इथून पुढे हे निरूपण मांडावं, माझं तुम्ही ऐकावं एवढा श्रेष्ठ नाही, मी एवढा खालचा आहे.
कारण या अभंगामधून माझ्या जीवनामध्ये लक्षात आलं, माझा मी पणा गेलेला आहे, मी अजून भक्तच झालेलो नाही, तर मी काय ज्ञान तुम्हाला सांगू. तुम्ही ब्रह्म आहात तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मोठे आहात, माझी योग्यता नाही. असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि आपलं निरोगी शरीर राहावं, हेच मी पांडुरंग परमात्मा, जगद्गुरू तुकोबाराय, सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून विनंती करतो. कारण बाबा या सर्वांचं, कारण तुम्ही समाधानी तर तुम्ही सुखी तर मी सुखी. कारण जे आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चेहऱ्यावर तेज दिसलं, तुम्ही हसत मुख दिसलं, तर तीच माझ्या जीवनामध्ये आनंद आहे. हेच मी माझ्या जीवनामध्ये ठरविलेलं आहे. हे शब्दरूपी भावपुष्प जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम, बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता उर्वरित जे 3 चरण राहिलेले आहेत ते भाग 2मध्ये आपण याच्यावर चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. तुकाराम 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 तुकाराम, बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.